एक रात्र, तुरुंग, अंधार, थंडी. एक माणूस एकट्यानं बसलेला आहे. बाहेर जाता येत नाही, काहीच करता येत नाही, पण त्याच्या मनात एक चेहरा येतो, आईचा चेहरा. तो माणूस लिहायला बसतो. रात्रभर लिहितो, झोप नाही, थकवा नाही, फक्त लिहित राहतो. आईची गोष्ट, आईनं दिलेले संस्कार, आईनं शिकवलेल्या गोष्टी, आईच्या डोळ्यातलं प्रेम. सकाळ होते, पुस्तक पूर्ण होतं. ते पुस्तक म्हणजे श्यामची आई, आणि तो माणूस म्हणजे पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरुजी. तुरुंगात लिहिलेलं हे पुस्तक आजही मराठी साहित्यातलं सर्वात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक आहे. कोट्यावधी माणसांनी वाचलं, रडले आणि स्वतःमधला माणूस शोधला. का? कारण या पुस्तकात आई आहे, आणि आई म्हणजे सगळ्यांची गोष्ट आहे. आजच्या भागात आपण या पुस्तकात जाणार आहोत, श्यामला ओळखणार आहोत, आणि त्याच्या आईला, जी कदाचित आपल्या सगळ्यांच्या आईसारखी आहे, तिलाही जाणून घेणार आहोत. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनल मध्ये आज आहे साने गुरुजींचं श्यामची आई. पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरुजी, महाराष्ट्रातले एक थोर समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक. त्यांचं आयुष्य म्हणजे एक सततची लढाई, गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी. 1932 साली ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यानं त्यांना नाशिक तुरुंगात टाकलं होतं, आणि त्या तुरुंगात रात्री त्यांनी एकट्यानं त्यांची श्यामची आई लिहिली. का? कारण आईची आठवण आली, आणि एकदा आईची आठवण आली की ती गोष्ट लिहिल्याशिवाय राहवत नाही. हे पुस्तक म्हणजे साने गुरुजींनी त्यांच्या आईला दिलेली श्रद्धांजली आहे, आईप्रती असलेल्या प्रेमाचा आविष्कार आहे. आणि हे प्रेम पुस्तकाच्या प्रत्येक पानातून ओसांडून वाहतं. पुस्तकात श्याम म्हणजे साने गुरुजी स्वतः, लहानपणीचे श्याम, एक संवेदनशील मुलगा, मनानं हळवा, डोळ्यांनी जग पाहणारा, मनानं सगळं अनुभवणारा. कोकणातलं छोटं गाव, गरीब कुटुंब, वडील कर्जात, घरात अनेकदा उपासमार, पण या गरिबीत एक श्रीमंती होती, आईचं प्रेम. आई यशोदाबाई साने शिकलेल्या नाहीत, पण शहाण्या, प्रेमळ, संस्कारी आणि अत्यंत माणुसकी असलेल्या. या आईनं श्यामला जे दिलं ते कोणत्याही शाळेत मिळत नाही. साने गुरुजी सांगतात, माझ्या आईनं मला माणूस बनवलं. पुस्तकाची रचना अशी आहे, श्याम दर रात्री त्याच्या मित्रांना आईची एक गोष्ट सांगतो, आणि या गोष्टीमधून आईचं संपूर्ण व्यक्तिमत्व उभं राहतं. पहिली गोष्ट, माशाची गोष्ट. एकदा आईनं श्यामला सांगितलं, आपल्या घरात एक मासा आणला होता, मी तो शिजवायला ठेवला, पण तो मेलेला नव्हता, जिवंत होता. मला दिसलं आणि मी त्याला नदीत सोडून आले. श्यामनं विचारलं, पण आई, आपल्याला खायला नव्हतं, मग का सोडलंस? आई म्हणाली, बाळा, जे जगायला धडपडतंय त्याला मारण्याचा आपल्याला काय अधिकार? भूक असली तरी माणुसकी सोडायची नाही. हा एक प्रसंग, पण यात किती मोठी शिकवण आहे. दुसरी गोष्ट, भिकाऱ्याची गोष्ट. घरात अन्न नाही, आई उपाशी आहे. अशा वेळी दारात एक भिकारी आला. आईनं जे थोडं होतं ते त्याला दिलं. श्यामनं विचारलं, आई, आपण काय खाणार? आई म्हणाली, त्याची भूक माझ्या भुकेपेक्षा मोठी होती, देव आपल्याला काहीतरी देईल. हे वाचताना डोळे ओले होतात, कारण ही फक्त गोष्ट नाही, हे आपल्या आईसारखंच आहे, आपल्या प्रत्येकाच्या आईसारखं. साने गुरुजी पुस्तकात गरिबीचं चित्र रंगवतात, पण ते दुःखाचं चित्र नाही, ते एका वेगळ्या श्रीमंतीचं चित्र आहे. घरात पैसे नाहीत, वडील कर्जात बुडालेले, कधी कधी जेवण नाही, पण आई कधीच तक्रार करत नाही, कधीच रडत नाही मुलांसमोर. रात्री मुलं झोपल्यानंतर ती रडत असेल, पण मुलांनी ते पाहू नये म्हणून सकाळी उठते तेव्हा चेहऱ्यावर हास्य असते. श्यामला एकदा कळालं, आई रात्री झोपत नाही, सगळ्यांना झोपवून मग ती बसते, देवाला प्रार्थना करते आपल्या मुलांसाठी. हे वाचताना एक प्रश्न येतो मनात, आपल्या आईनं किती रात्री आपल्यासाठी जागून काढल्या असतील, आपल्यालाही माहित नाही. श्यामची आई मधली सर्वात मोठी शिकवण आहे माणुसकी. आई श्यामला नेहमी एक गोष्ट सांगते, बाळा, माणूस हो, आधी माणूस हो. शिकलेला माणूस हो असं नाही, श्रीमंत माणूस हो असंही नाही, मोठा माणूस हो असंही नाही, फक्त माणूस हो. एकदा श्यामनं एका गरीब मुलाचं हसं केलं. आई रागावली नाही, शिक्षा केली नाही, फक्त म्हणाली, त्याला कसं वाटलं असेल बाळा, त्याच्या जागी तू असता तर काय केलं असतं? या एका प्रश्नानं श्यामच्या मनात घर केलं. आयुष्यभरासाठी. साने गुरुजी सांगतात, आईनं मला एम्पॅथी शिकवली, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवायला शिकवलं. ही सर्वात मोठी शिकवण होती. पुस्तकात एक प्रसंग आहे जो वाचताना हात थांबतो, पान पुढे जात नाही. आई आजारी आहे, खूप आजारी. डॉक्टर म्हणतात विश्रांती हवी, पोषक अन्न हवं, पण घरात पैसे नाहीत. पोषक अन्न कुठून येणार? श्याम शाळेत जातो, मन लागत नाही, घरी येतो, आई जवळ बसतो. आई म्हणते, बाळा, काळजी करू नकोस, मी बरी होईल. पण श्यामला माहित असतं, आई धीर देते. आई स्वतःही घाबरलेली आहे. रात्री श्याम देवाला प्रार्थना करतो, देवा, आईला बरं कर, मला काही नको, फक्त आईला बरं कर. हे वाचताना प्रत्येकाला आठवतं, आपल्याही आयुष्यात असा एक क्षण आला असेल जेव्हा देवाकडे फक्त एकच मागणं होतं, माझ्या आईला बरं कर. श्यामच्या आईमध्ये एक प्रसंग आहे जो साने गुरुजींच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. गावात एक अस्पृश्य कुटुंब होतं, त्यांना कोणी स्पर्श करत नसे, त्यांचं पाणी वेगळं, त्यांची जागा वेगळी. एकदा त्या कुटुंबातली एक म्हातारी आजारी पडली, कोणी जवळ येत नव्हतं. श्यामची आई गेली, तिनं त्या म्हातारीची सेवा केली, पाणी दिलं, जेवण दिलं. गावकरी रागावले, तुम्ही विटाळ केला. आई म्हणाली, माणूस आजारी आहे, माणसानं माणसानी काळजी घ्यायची, यात विटाळ कुठला?
हे ऐकून श्यामच्या मनात एक बीज पेरलं गेलं, जे पुढे साने गुरुजींच्या रूपानं फुललं. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. आईकडून मिळालेला त्यांचा वारसा जपला. पुस्तकातला सर्वात जड भाग आहे आईचा निरोप. श्याम मोठा होतो, शिकायला दूर जातो. आई सोडताना म्हणते, बाळा शिक, मोठा हो, पण माणूस राहा. गरिबांना विसरू नकोस, कमजोरांना विसरू नकोस, आईला विसरू नकोस. श्याम जातो. आई पाहत राहते, जोपर्यंत दिसते तोपर्यंत. आणि मग आई आजारी पडते. श्याम दूर असतो. बातमी येते, आई खूप आजारी आहे. श्याम धावत येतो, पण उशीर झालेला असतो. आई गेलेली असते. हा प्रसंग वाचताना शब्द संपतात, फक्त डोळे बोलतात. कारण ही फक्त श्यामची गोष्ट नाही, त्या प्रत्येकाची गोष्ट आहे ज्यानं आई गमावली आहे आणि ज्याला वाटतं अजून एकदा सांगायचं होतं, आई मी तुझ्यावर किती प्रेम करतो. श्यामची आई ही फक्त एका आईची गोष्ट नाही. साने गुरुजी या पुस्तकातून एक मोठा संदेश देत आहेत. माणूस घडतो तो घरात, आईजवळ. लहानपणीच्या संस्कारातून. शाळा ज्ञान देते, पण माणुसकी देते ती आई. शाळा उत्तर शिकवते, पण प्रश्न विचारायला शिकवते ती आई. आणि सर्वात महत्वाचं, माणसानं कसं जगावं हे शिकवते ती आई. साने गुरुजी सांगतात, माझ्या आयुष्यात जे काही चांगलंय ते माझ्या आईमुळे. ती नसती तर मी नसतो. श्यामची आई आजच्या काळात काय सांगतं? आज आपण धावत आहोत, करिअर आहे, पैसा आहे, अँबिशन आहे, पण कधी कधी सगळ्यात महत्वाची माणसं मागे राहतायत. आई फोन करते, मुलगी व्यस्त आहे, मुलगाही व्यस्त आहे. आई थांबते, प्रतीक्षा करते, तक्रार करत नाही. पण एक दिवस ती नसेल आणि मग आठवेल, किती कॉल मिस केले, किती वेळा सांगायचं राहिलं, आई मी तुझ्यावर किती प्रेम करतो. साने गुरुजी सांगतात, आईशी बोला, आत्ता बोला, आज बोला, उद्याची वाट पाहू नका. दुसरी गोष्ट, आईनं दिलेले संस्कार विसरू नका, माणुसकी विसरू नका, गरिबांना विसरू नका. कारण आई फक्त जन्म देत नाही, ती माणूस बनवते आणि त्या माणसाला जगात माणसासारखं जगायचं शिकवते. साने गुरुजी तुरुंगात एकटे बसून हे पुस्तक लिहित होते. बाहेर जाता येत नव्हतं, आईकडे जाता येत नव्हतं, पण आई मनात होती, आठवणींमध्ये होती. आणि त्या आठवणींनी एक पुस्तक जन्माला आलं. श्यामची आई हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला आपली आई आठवते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं, प्रत्येकाचं मन हळवं होतं. आणि हीच या पुस्तकाची ताकद आहे. ते सगळ्यांना एकत्र आणतं, एका भावनेत, आईच्या प्रेमाच्या भावनेत. हे पुस्तक नक्की वाचा, पण वाचण्यापूर्वी एक काम करा, आईला फोन करा. फक्त एवढं विचारा, आई तू कशी आहेस? बाकी ती बोलेल, ती नेहमीच बोलत असते, पण आपण ऐकतो का? हा प्रश्न आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, विशेषतः आई सोबत शेअर करा. आणि खाली कमेंट मध्ये सांगा, तुमच्या आईनं तुम्हाला दिलेली सर्वात मोठी शिकवण कोणती? आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलला असा सपोर्ट करत राहा. पुढच्या वेळी येतो आणखी एका चांगल्या पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा आणि आईवर प्रेम करत राहा.